पिपलादची कथा, द स्टोरी ऑफ पिपलाद। एका शांत वनात ज्ञानी ऋषी दाधीची तपश्चर्या करत होते। त्यांना माहित होते की त्यांचे आयुष्य फार लहान आहे, तरीही त्यांचे मन शांतीने भरलेले होते। लवकरच त्यांच्या घरी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला। पण नियतीचा मार्ग वेगळा होता। पिपलाद लहान असतानाच ऋषी दधीची यांनी जगाचा त्याग केला। आपल्या मुलाला पिंपळाच्या पिपल झाडाखाली सोडून ते निघून गेले। याच कारणामुळे त्यांना पिप्पलाद हे नाव मिळाले। पिंपळाच्या सावलीत वाढत असताना पिप्पलादला नेहमी एकच प्रश्न सतावत होता, माझे वडील कुठे गेले? मोठे झाल्यावर त्यांनी अनेक ऋषींना विचारले, पण त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही। अखेरीस एका वृद्ध ऋषींनी त्याला सत्य सांगितले, बाळा, तुमच्या वडिलांना काळ कला नावाच्या शक्तीने खूप लवकर तुमच्यापासून हिरावून घेतले। हे ऐकून पिप्पलादच्या मनात राग आणि दुःख दोन्ही भरले। आपल्या वडिलांच्या अकाली मृत्यूला कारणीभूत असलेल्या काळाचा सामना करण्यासाठी पिप्पलादने कठोर तपश्चर्या सुरू केली। त्याचे ध्येय एकच होते, शक्ती मिळवणे। त्याने अनेक वर्षे भोजन आणि पाणी त्यागले। पिप्पलादच्या तपश्चर्येमुळे संपूर्ण ब्रह्मांड हादरले। त्याची निष्ठा आणि संकल्प पाहून भगवान शिवा प्रसन्न झाले आणि त्याच्या समोर प्रकट झाले। भगवान शिव म्हणाले, पिप्पलाद, मी तुझ्या तपश्चर्येने खूप संतुष्ट झालो आहे। तू कोणताही वर माग। पिप्पलादने हात जोडून विनंती केली, देवा, मला काळला पराभूत करण्याची शक्ती द्या। शिवाने त्याला ते वरदान दिले। आता प्रचंड शक्ती प्राप्त झाल्यावर पिप्पलादने काळ कलाचा शोध सुरू केला। तो थेट काळच्या भयानक दरबारात पोहोचला। पिप्पलादला पाहताच काळ कला, जो अत्यंत भयानक आणि क्रूर होता, घाबरला। त्याने आपले सर्व सामर्थ्य वापरले, पण पिप्पलाद समोर त्याची शक्ती टिकली नाही। एका भयंकर युद्धात पिप्पलादने आपल्या दिव्य शक्तीने काळला हरवले। काळचा अहंकार पूर्णपणे मोडून पडला आणि तो पिप्पलादच्या चरणांवर कोसळला। देवता आणि ऋषींनी पिप्पलादला शांत केले। त्यांनी त्याला सांगितले की काळ हा केवळ एक नियम आहे, तो जगाच्या चक्राचा भाग आहे। पिप्पलादला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने काळला जीवनदान दिले। पिप्पलादने काळला उठवले आणि त्याला वचन दिले की जो कोणी पिंपळाच्या झाडाची पूजा करेल त्याला काळची भीती वाटणार नाही। आजही पिप्पलाद अवतार पिंपळाच्या झाडाच्या पूजकांसाठी संरक्षक मानला जातो।